नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी यामधील कविता क्रमांक 12 महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, वैशिष्ट्ये लिहा। महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये या प्रकारे आहेत। बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर। दुसरं, सोन्याची धरती खाली नि वर निळे आकाश। तिसरं, महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात। चौथं, अरबी समुद्र तिचे चरण धुतो। पुढचा प्रश्न आहे कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये। याचं उत्तर आहे या प्रकारे। धैर्यवंत शासन करते वीर। दुसरं, श्रम करणारे शेतकरी। तिसरं, संत व शाहीर आणि चौथं, धुरंधर शिवछत्रपती शिवराय। पुढचं बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, असत्य विधान तपासा। या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहेत। पहिलं विधान आहे धुरंधर शिवरायांना स्मरावे। दुसरं, असत्यासव शिंग फुंकावे। तिसरं, स्वातंत्र्याची आण घ्यावी आणि चौथं, जन्मभूमीचे उपकार फेडावे। यातील असत्य विधान कोणते? तर याचं उत्तर आहे दुसरं जे विधान आहे असत्यास्तव शिंग फुंकावे हे असत्य विधान आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा। याचं उत्तर आहे या प्रकारे। महाराष्ट्र हे मंदिर आहे, त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते। महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारे आहे नि वर निळ्या आकाशाची छाया आहे। गड किल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात। रथी महारथींनी तिला भूषविले आहे। अरबी समुद्र जिच्या चरणांशी लीन आहे। महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या, सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे। या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे। अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा। याचं उत्तर आहे या प्रकारे। या महाराष्ट्र रूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे। नील अंबराच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे। हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गड किल्ले गातात। महारथी, शूर, पराक्रमी योद्धांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे। ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संत महंत व शाहिरांची आहे। येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे। अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी लीन आहे। स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या शिवछत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे। ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य। त्यातील अ दिला आहे धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची। या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य लिहा। या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रकारे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला। खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता। निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती। त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या। अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया। अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत।
त्यातील आ दिला आहे, कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा। या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे। या कवितेत जागोजागी वीर रसाची प्रचिती येते। मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरता कवींनी वीर रसाचा मुक्त वापर केला आहे। कंबर बांधून ऊठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, या पहिल्या 2 ओळीत शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे। शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे। करी कंकण बांधून साचे, सत्यासव शिंग फुंकाया, पर्वत उथलून यत्नाचे, धर ध्वजा करी एक्क्याची, पाऊल टाक हिम्मतीची, घे आण स्वातंत्र्याची, अशा प्रकारच्या ओळीतून ओजगुण ओतप्रोत भरला आहे। मराठी मन पेटून उठले अशा प्रकारे ही कविता वीर रसाने ओतप्रोत भरली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी या दिलेल्या ओळीचे कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे आपण शब्दात वर्णन केलेले आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 6, अभिव्यक्ती। तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा। या प्रश्नाचे उत्तर या प्रकारे। महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे। संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे। इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली। गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे। येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून नांदतात। विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला। भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली। महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली। औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे। सत्य, शिव, सुंदर या मूल्यत्रांची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे। अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाणवलेल्या अभिमानास्पद बाबींचे वर्णन आहे। अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 12 महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।